सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी खुश खबर, थकबाकीची जॅकपॉट ऑफर. कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार 14 लाख रुपये. पहा काय आहे संपूर्ण गणित या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाच्या आगमनाची मोठी चर्चा रंगली आहे. जसा हा विषय चर्चेत आला आहे तसे तसे सोशल मीडियावर एरियरच्या रकमेबाबत विविध दावे केले जात आहेत. कर्मचाऱ्यांना 5 लाखापासून ते 14 लाखापर्यंत एरियर मिळेल अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र या दाव्यामागचे नेमके गणित काय आहे आणि वास्तव परिस्थिती काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. एरियरची नेमकी शक्यता आणि कालावधी. मित्रांनो, सामान्यतः केंद्र सरकार जर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते. 7वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आला होता. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. सरकारने अद्याप अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही. जर नवीन वेतन संरचना 1 जानेवारी 2026 पासून लागू झाली आणि प्रत्यक्ष पगारवाढ एप्रिल 2027 पासून मिळण्यास सुरुवात झाली तर कर्मचाऱ्यांना सुमारे 15 महिन्याच्या एरियरची मोठी रक्कम मिळू शकते. हिटमॅन फॅक्टर, पगारातील बंपर वाढीचा आधार. मित्रांनो, एरियरची नेमकी रक्कम सरकार कोणत्या फिटमॅन फॅक्टरला मंजुरी देते त्यावर अवलंबून असेल. कर्मचारी संघटना सरकारवर 3.68 फिटमॅन फॅक्टर लागू करण्यासाठी दबाव टाकत आहेत. जर हा फॅक्टर मंजूर झाला तर पगारात मोठी वाढ होईल. उदाहरणार्थ, सर्वात कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार 18,000 रुपयावरून थेट 66,240 रुपयापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे दरमहा 48,000 रुपयांची वाढ होईल. अशा स्थितीत केवळ 10 महिन्यांचा एरियरही 5 लाखाच्या जवळपास जातो. उच्च पदस्थ अधिकारी आणि 14 लाखांचा आकडा. मित्रांनो, केवळ कनिष्ठ स्तरावरच नाही तर उच्च पदावरील अधिकाऱ्यांच्या पगारातही मोठी वाढ अपेक्षित आहे. कॅबिनेट सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा पगार 2.5 लाख रुपयावरून 9,20,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो. मासिक वेतनात होणारा हा 6.7 लाखाचा फरक पाहता जर पगाराची थकबाकी काही महिने जमा राहिली तर ती सहजपणे 14 लाखांचा आकडा पार करू शकते. थोडक्यात सांगायचं तर हे एरियरची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पदावर आणि सरकार अंतिम निर्णयामध्ये कोणता फिटमॅन स्वीकारते यावर पूर्णपणे अवलंबून आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.